मोशी दुर्घटनेसंदर्भातील मोशी दुर्घटनेमधल्या मृतांचा आकडा 9 वर गेलाय। 83 तासांनंतर इमारतीमधले बचाव कार्य थांबवले। चौथ्या दिवशी 8 जणांचे मृतदेह हाती लागले। मोशीमधील 9 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण हा प्रश्न आता सातत्याने विचारला जातोय। पिंपरी चिंचवडच्या मोशी इथली इमारत दुर्घटना तिचं बचाव कार्य 83 तासांनंतर पूर्ण झालेलं आहे। रात्री 1च्या सुमारास अखेरचा मृतदेह बाहेर काढला गेलाय। एकूण 23 जण या दुर्घटनेमध्ये अडकलेले होते। त्यापैकी 5 जण स्वतःहून बाहेर पडले तर 9 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं। तर एकूण 9 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। रे बचाव कार्य कसं आहे आपण पाहूयात। 8 जुलैला 1:30 वाजता दुर्घटनेवेळी 23 जण अडकलेले होते। इमारतीमध्ये 22 जण, बाहेर कचऱ्याखाली 1 जण अडकला होता। 5 जण स्वतःहून सुखरूप बाहेर पडले। भारतीय सेना, एनडीआरएफ, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून बचाव मोहीम राबवली जात होती। पीएमआरडी, अग्निशमन दल आणि पोलिसांचाही बचाव मोहिमेमध्ये सहभाग होता। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडे। कैलास, एक इमारत कोसळते आणि त्याचं बचाव कार्य तब्बल 83 तास चालतं। ही बाब खरं तर खूप वैषम्याची आहे। काय या संदर्भातली माहिती आहे? आता बचाव कार्य पूर्ण झालंय, तिथल्या नातेवाईकांची काय प्रतिक्रिया आहे? शनिवारी रात्री 1 वाजता अखेरचा 9वा मृतदेह जो आहे तो बाहेर काढण्यात आला आणि तब्बल 83 तास सुरू असलेलं बचाव कार्य जे आहे ते थांबलेलं आहे। स्मशान शांतता या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे। गेले 4 दिवस या ठिकाणी धडधड धडधड सुरू होते। बचाव कार्याचा आवाज, नातेवाईकांचा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळत होता। मात्र अखेर 83 तासानंतर हे बचाव कार्य या ठिकाणी थांबलेलं आहे। 14 जण जे आहेत ते या दुर्घटनेमध्ये वाचलेले आहेत, मात्र 9 जणांचा बळी गेलेला आहे। या 9 जणांच्या बळीला कारणीभूत कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। ज्या इमारतीमध्ये हे कामगार अडकलेले होते ती इमारतच अनधिकृत असल्याचं समोर येत आहे। ज्या पर्यावरण विभागाने हा जो प्रकल्प आहे तो सुरू केला आणि अँटनी लारा एनर्जी जी कंपनी आहे त्यांना चालवण्यासाठी दिला, त्या पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? जी कंपनी हा जो प्रकल्प चालवत आहे त्या कंपनीने कोणतेही सुरक्षेचे नियम न पाळता या ठिकाणी कामकाज सुरू केलं, त्या कंपनीवर काय कारवाई होणार? असे असंख्य प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। सुरुवातीला नैसर्गिक आपत्ती म्हणणारे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची ग्वाही दिलेली आहे। मात्र चौकशीमध्ये खरंच पर्यावरण विभागाचे जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का? आणि जी कंपनी हा प्रकल्प चालवते, ज्या कंपनीने अनेक नियम पायदळी तुडवल्याचं समोर येत आहे, त्या कंपनीवर काय कारवाई होणार हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। दरम्यान जे मृत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना मदत जी आहे, आर्थिक मदत जी आहे ती राज्य सरकार असेल, महापालिका असेल त्यांनी जाहीर केलेली आहे। जास्तीत जास्त मदत जी आहे ती या मृतांच्या नातेवाईकांना देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे। मात्र एकीकडे ही सर्व मदत केली जात असली तरी दुसरीकडे या ज्या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांवर आणि हा प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीवर काय कारवाई होते हे पाहणं या निमित्तानं महत्त्वाचं ठरणार।